राज्यातील तमाम मतदारांनी माननीय एकनाथ शिंदे साहेब तसेच महायुती यांना दिलेला हा मोठा आशीर्वाद आहे। छत्रपतीच्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये हा भगवा डौल झेंडा जो आहे तो डौलाने फडकायला लागणार आहे। साहेबांनी जी कामं केलेली आहेत, कल्याणकारी योजना केलेल्या आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलेलं आहे, त्याच्यामध्ये जो यश आलेलं आहे ते मतदारांनी त्यांच्या आशीर्वाद रूपी शिंदे साहेबांना दिलेले आहे। साहेब, आता सत्ता स्थापन कधी होईल आणि काय जबाबदारी वाढली, काय सांगा? आता पहिल्यांदा इलेक्शन कमिशनचा सगळं रिपोर्ट येईल, त्याच्यानंतर मग कोऑर्डिनेशन कमिटीची महायुतीची मीटिंग होईल आणि त्या कमिटीमध्ये जो कलेक्टिव्ह डिसिजन होईल तो आपल्या समोर येईल थोड्या दिवसात। लाडक्या बहिणीने मोठ्या भावाला आशीर्वाद दिला, काय सांगा? लाडक्या बहिणीने उदार होऊन मोठ्या मनाने तिच्या भावाला पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्यासाठी, मुख्यमंत्री होण्यासाठी हा आशीर्वाद दिलेला है। के बारे में इतना कहेंगे कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में महाराष्ट्र गवर्नमेंट ने जितने जितने वेलफेयर एक्टिविटीज, इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट में काम किया है, उस काम को स्वीकार किया है और उसके बदले में वो मतदाताओं ने महायुति सरकार को ये मैंडेट जो दिया है मेजॉरिटी का, वो अनगिनत है, न भूता न भविष्यति। कांग्रेस के बड़े नेता जो है उनकी आज बड़ी हार हुई है। क्या लगता है आपको, कांग्रेस एक तरफ से पिछड़ रही है महाराष्ट्र में, जो शिवसेना और महायुति की लाट आई हुई है, समूह आया हुआ है, उससे इसका करारा झटका कांग्रेस को लगा। फर्स्ट ऑफ ऑल, इट वॉज नॉट महाविकास आघाड़ी, इट वॉज अ महाभकास आघाड़ी। देयर थॉट्स वेर डिफरेंट और उसके वजह से उनका जो अभी आज जो परिणाम आया है वो आपने देखा है। आगे क्या कहना चाहेंगे जनता को? क्या जनता को कुछ कहने की जरूरत नहीं, जनता ने सब कुछ कह दिया है। वो हर एक ने अपना सेल्फ एनालिसिस करना चाहिए, आत्मपरीक्षण करना चाहिए और कौन कितने पानी में है वो समझना चाहिए। मोठं यश मिळालंय, महायुतीला आपण देखील काम केलं, आपल्याकडे वॉर रूमची जबाबदारी होती, कसं पाहता आपण याच्याकडे? खरोखरच हा महायुतीचा ऐतिहासिक असा विजय आहे। खरं म्हणजे न भूतो न भविष्यते असा विजय मिळालेला आहे आणि मला वाटतं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, जे आपले लाडके राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्याबरोबर दोन्ही डेप्युटी सीएम सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी खूप असं काम या 2.5 वर्षात केलं गेलं आणि त्याचं फळ हे मला वाटतं मताच्या रूपाने, जसं एखादी गोष्ट आपण देतो त्याला रिटर्न गिफ्ट म्हणतात, ती रिटर्न गिफ्ट मतदारांनी भरभरून दिलेली आहे आणि मला वाटतं नक्कीच आमचा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आनंद आहे। साहेब, लाडक्या बहिणीने मोठा आशीर्वाद दिला, त्याबद्दल काय सांगा? प्रश्नच नाही, लाडकी बहीण ही एक वेगळं एक संकल्पना होती आणि या तिघांनी मला टीमवर्क जे कसं असतं हे तिघांचं टीमवर्क होतं आणि मला वाटतं त्यामुळे एक चांगलं यश त्या निमित्ताने मिळालंय। लाडक्या बहिणींनी ह्या योजनेला उचलून धरलं, बाकी लोकांनी फेक नेरेटिव्ह तयार केला, नंतर विरोधकांनी त्याचं 3000 केलं, म्हणजे जर आम्ही 1500 देत होतो तर मग 3000 तुम्ही कसे देऊ शकत होता? लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं नाही आणि मी विशेष म्हणजे याच वॉर रूम मध्ये या ज्या जाहिराती होत होत्या या आमच्या ज्या पक्षाच्या, ते बनवण्याचं काम एक जबाबदारी माझ्या दुसरे आणखी ऑफिसर होते त्यांच्याबरोबर मी सुद्धा एक खारीचा वाटा उचललेला आहे आणि मला वाटतं त्याचं नक्की फळ आम्हाला मिळालेलं आहे। त्या नक्कीच कामाच्या जोरावर आज आपले लाडके सीएम साहेबांचं काम आणि महायुतीचं हे सगळ्यांचं यश आहे आणि सर्वांनी मिळून विजय खेचून आणलेला आहे, एवढंच या निमित्ताने। साहेब, जबाबदारी वाढलेली आहे, आपली देखील जबाबदारी वाढली का? कसं बघताय, कसे काय करायचं? नक्कीच वाढलेली आहे, काम करावं आणि सेना बीजेपी मध्ये काम केल्याशिवाय गत्यंतरच नाही आणि अतिशय काम करावं लागेल आणि ह्याच्यानंतरही चांगलं यश कॉर्पोरेशन मध्ये पण मिळेल। जय भवानी, जय महाराष्ट्र। मैं परमिंदर सिंह मनचंदा, राज्य प्रमुख असम। तो मैं मेरी ड्यूटी नांदेड़ में लगाई गई थी, कैंपेनिंग करके मैं यहाँ पहुँचा हूँ। तो आज बधाई देने मैं सीएम साहब के यहाँ कार्यालय में पहुँचा हूँ, उनके वर्षा बंगलों में। बस जिस तरह मैनिफेस्टो में हमने शिंदे साहब ने वेरी क्लियरली मेंशन कर दिया था एज ए कॉमन मैन कि हम सिर्फ डेवलपमेंट पे काम करेंगे और उन्होंने डेवलपमेंट करके दिखाई है। सिर्फ एक कार्यकर्ता होने के हिसाब से नहीं मैं कह रहा हूँ, मतलब मैंने इर्द गिर्द जब भी मैं महाराष्ट्र घूमा, मैं हर बंदों से वार्तालाप जब मैं किया तो डेवलपमेंट दिखता है, चाहे अब एक्सप्रेस हाईवे हो या कुछ भी कार्य, मतलब मुंबई की पूरी शक्ल उन्होंने बदल दी है। अब दिन रात उन्होंने मेहनत की है और हमारे एक कार्यकर्ता के हिसाब से जब भी हम आए हैं, चाहे रात के 12 बजे हो, 3 बजे हो, हमें उनके साथ मुलाकात वर्षा बंगला में हुई है। तो मतलब उन्होंने दरवाजे सारे कॉमन मैन की तरह सिर्फ बोलते नहीं हो, करके भी दिखाए। और जो ऑपोजिशन के जो मैं सुनता हूँ कि
मतलब जितने कार्यकर्ता आज तक वो दरवाजे के अंदर घुस नहीं पा रहे थे, तो हम रात को, जब मैं कह रहा हूँ कि 3 बजे भी हमने उस सीएम साहब के साथ मुलाकात की है, तो हमें अच्छा लगता तो कि हमारे एक ऐसे चीफ मिनिस्टर हैं, और जिस तरह उन्होंने अपने मैनिफेस्टो में जो जो कहा है, और डेफिनेटली उस पर वो खड़े उतरेंगे। और मुझे पूरा विश्वास है कि अगले मुख्यमंत्री भी हमारे शिंदे साहब ही रहेंगे। जय भवानी, जय महाराष्ट्र। शिवसेना भाजपा महायुतीची सरकार या महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडून दिलेली आहे। एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाळासाहेब भवन मुंबई या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा महाराष्ट्र परिवर्तन सेनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। संपूर्ण तळागाळातील सर्व दलित आणि मातंग समाजाने सर्व शिंदेसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आज महायुतीची सत्ता या ठिकाणी महाराष्ट्रात पुन्हा एकदा आलेली आहे। आणि म्हणून सर्व दलित आणि पूर्ण बहुजन वर्गातील समाज हा खुश आहे, कारण शिंदेसाहेब हे अनिल कपूर सारखे जे मंत्री आहेत त्या धर्तीवर शिंदेसाहेबांचं काम आहे। आणि म्हणून आज आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। मराठवाड्यातील मी असल्यामुळं आणि त्यांचं काम योग्य असल्यामुळं आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता, आणि म्हणून आज आम्ही त्यांचा या विजयामध्ये महाराष्ट्र परिवर्तन सेनेचा देखील म्हणजे हिस्सा आहे आणि आनंद आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही शिंदे साहेबांच्या भेटीला मला पालंडे साहेबांनी बोलवलेलं आहे, आणि म्हणून संजय मोरे आणि पालंडे साहेबांची भेट घेऊन आम्ही शिंदे साहेबांची भेट घेणार आहोत। आणि त्याला आमच्या वतीनं त्यांना पुढील म्हणजे आमचं पूर्ण जे काम आहे ते सर्व काम आमचं करण्याची त्यांना आता आशा व्यक्त करत आहोत या ठिकाणी। नीलम, तो ये बताइए, लाडली बहना का आशीर्वाद महायुति को मिला है, क्या परिणाम दिखाई दिए हैं आज? देखिए, एक तो मध्य प्रदेश में ये योजना अलग तरीके से लाई गई थी। महाराष्ट्र में शुरुआत किया, लेकिन उसके पहले आनंदाता शिधा मतलब जब त्यौहार होते हैं तब हर गरीब महिला को जिनके पास केसरी कार्ड है उनको भी कुछ तेल है, पाम तेल है, शक्कर है, इस तरीके की चीज़ें मिलती हैं। वो पहले बार शुरुआत हुआ, उसके पहले बहुत साल पहले ये बंद हो गया था। दूसरा, महिलाओं का हाफ टिकट में प्रवास ग्रामीण इलाके में वो भी शुरू हो गया। तो हम ये चाहते हैं कि महिलाओं को सक्षमीकरण हो, क्योंकि महिलाओं के लिए नमो शक्ति बंधन विधेयक तो लाया है मोदी साहब ने, लेकिन महिलाएं जब तक विकास में शामिल नहीं होती हैं तो वो किस तरीके से लोकशाही में अपना हक बजाएंगी। तो इसके लिए इसमें सिर्फ 1,500 रुपये का सवाल नहीं है। महिलाओं को जागृति उनकी हुई और उनको शासन पर विश्वास हो गया, एहसास हो गया, और उसके कारण वो अभी इसके बाद में धीरे धीरे और काम में आगे आएगी और खुद का विकास करने के लिए नेतृत्व करेगी। और ये सब कर सके शिंदे साहब, क्योंकि मैं आपको बताऊंगी कि 2014 से मोदी साहब ने भी अलग अलग तरीके से महिलाओं की जो अपेक्षा है वो पूरी करने का काम शुरू किया है। और महिलाओं की क्या उमंगे है वो समझते हुए एकनाथ शिंदे जी ने उसके बारे में स्कीम लाई, उसको फडणवीस साहब और अजीत दादा ने साथ दिया, और सबने मिलके ये योजना महिलाओं तक पहुंचाने के लिए कितने मेला लिए, हर जगह महिलाओं से संवाद किया। हमारे शिवसेना महिला आघाड़ी की 40 महिलाओं की टीम बनी थी, जिसमें हमने 45 कॉन्स्टिट्यूंसी में जाकर उधर 12-12, 13-13 दिन छोटे छोटे कैंपेन करके महिलाओं से संगोष्ठी की, बात की कि वो किस तरीके से ये योजना का फ़ायदा उठा रहे, जिससे महिलाओं का आत्मविश्वास बढ़ गया और उन्होंने हमें चुनाव में वोट भी दे दिया। तो हमने पहले उनको प्यार दिया, उसके बदले में मैं नहीं कहूँगी, लेकिन उनके मन में हमारे बारे में विश्वास आया, और इसके लिए 3,000 रुपये लोग देने वाले हैं, लेकिन उन पर उन्होंने विश्वास नहीं किया, शिंदे साहब पर विश्वास किया।